मला आदित्य ठाकरेंना हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आजपर्यंत किती वेळा रक्तदान केले. तर आम्हीच जे शिवसैनिक आहोत की जे रक्तदान करतो. आजही वर्षातून आमच्या प्रत्येक शाखेमध्ये वर्षातून 2 ते 3 वेळा रक्तदान शिबिर राबवलं जातं. प्रस्ताव ज्यावेळेस विचारासाठी येईल त्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मी प्रामुख्याने मागणी करणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये असलेल्या जी रक्तपेढी आहे त्या रक्तपेढीतनं आत्तापर्यंत रुग्णांना मोफत रक्त दिलं जात होतं. मात्र आता त्यावरती चार्जेस असणार आहेत, त्याचं खाजगीकरण होतं आहे असा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला होता. आता यावरच नेमकं सुधार समितीमध्ये काय झालं आहे, कारण आज सुधार समितीची बैठक पार पडली होती आणि हा जो प्रस्ताव आहे रक्तपेढ्यांच्या खाजगीकरणासंदर्भातला तो फेरविचारासाठी गेलेला होता. आता याच संदर्भात नेमकं शिंदेंची जी शिवसेना आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. किरण लांडगे हे शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की हा जो प्रस्ताव आहे तो फेरविचारासाठी गेला पाहिजे. माझ्यासोबत किरण सर आहेत. किरणजी, तुम्ही आत्ता म्हणालात की हा जो मुद्दा आहे तुम्ही बैठकीत म्हणालात की फेरविचारासाठी गेला पाहिजे. काय वाटतं, कारण आदित्य ठाकरेंनी गंभीर पद्धतीचा आरोप केलेला आहे की सगळ्याचं खाजगीकरण केलं जातं आहे. मुळात हा मुद्दा वेगळा आहे. यांना मुळात कळालेलं नाही की रक्तपेढ्या ज्या आहेत ह्या रक्तपेढ्यांमध्ये जे रक्त दिलं जातं हे रक्त मोफतच असतं. फक्त रक्ताची जी चाचणी करावी लागते किंवा त्यासाठी लागणारे इक्विपमेंट आहे, बॅग्स आहेत किंवा सिरिंज आहेत किंवा काही ज्या रक्त साठवून ठेवण्यासाठी जी काही यंत्रणा आहे त्याचे फक्त चार्जेस आकारले जातात. आणि हे चार्जेस महानगरपालिकासुद्धा घेते आणि खाजगी रक्तपेढीसुद्धा घेते. बरं, ह्यासाठी नियम हे ठरलेले आहेत. हे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ह्याचे दर ठरलेले आहेत. हे प्रत्येक रक्तपेढीमध्ये सारखेच दर असतात. महानगरपालिका असो किंवा खाजगी असो सगळीकडे सेमच असतं, कुठेही वेगळे दर नसतात. मुळात आदित्य ठाकरेंना कधी कोणासाठी रक्तदान करून किंवा कोणासाठी रक्त घेऊन माहीत नसेल म्हणून कदाचित त्यांनी असे चुकीचे आरोप केले. आणि 2003 साली सन्माननीय तत्कालीन महापौर महादेव देवळे साहेब ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेचे महापौर होते त्यावेळेस ही पॉलिसी या ठिकाणी आलेली आहे. आणि त्या पॉलिसी अखत्यारीत यांनीच स्वर्गीय मासाहेब विनाताई ठाकरे यांच्या नावाने जी रक्तपेढी गोरेगावमध्ये कार्यरत आहे आजही, त्या रक्तपेढीला जागा ह्यांनी उपलब्ध करून दिली होती. मग त्यावेळेस ह्यांनी मुंबईकरांचं रक्त विकलं होतं का? नाही ना. तर ह्यांनी त्यावेळेससुद्धा महानगरपालिकेची जागा जी आहे ही भाडेतत्वावर त्या रक्तपेढीला दिली होती. त्याच धोरणाअंतर्गत आज जे आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 5 रुग्णालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवलीचं असेल, भगवती हॉस्पिटल असेल, राजवाडी हॉस्पिटल असेल, KV बाबा कुर्ला असेल, KV बाबा बँड्रा असेल, या 5ही हॉस्पिटलमध्ये जी जागा आहे ही रक्तपेढ्यांसाठी भाडेतत्वावर देण्याचं काम जे महानगरपालिकेने हा ठराव आणला होता. हा ठराव यासाठी मी फेरविचारासाठी माझी विनंती केली. त्याचं कारण असं की न्यूक्लिक ॲसिड टेस्ट जी नेटची टेस्ट असते ही टेस्ट सगळ्या रक्तपेढ्यांमध्ये होत नाही. संपूर्ण मुंबईभरामध्ये फक्त 11 ठिकाणी जी आहे हे न्यूक्लिक ॲसिड टेस्ट होते. जेणेकरून ह्या टेस्टमध्ये असं माहिती पडतं की जर एखाद्याला हेपॅटायटिस B, A, B, C, HIV वगैरे असे महाभयंकर रोग झाले तर रक्तदान केल्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये ह्यांचं निदान होत नाही. ह्याचं निदान व्हायला वेळ लागतो. कधी 4 आठवडे लागतात, काही रोगांना 3 आठवडे लागतात, काही रोगांना 8 दिवस लागतात. अशा परिस्थितीमध्ये एका व्यक्तीकडून करण्यात आलेल्या रक्तदानामार्फत आणि ते रक्त दुसऱ्या रुग्णाला चढवल्यानंतर त्याचा रोगाचा प्रचार होऊ नये म्हणून ही नेटची मशीन, न्यूक्लिक ॲसिड टेस्टची जी मशीन आहे ही प्रत्येक रक्तपेढीमध्ये ही कंपल्सरी करण्यात यावं ही मागणी करण्यासाठी आणि ही मागणी करून हे प्रस्तावामध्ये हे ॲडिशनल करण्यात यावं, ॲडिशन करून हा प्रस्ताव परत आणण्यात यावं अशी मी मागणी केली आहे. कदाचित त्यांना चुकीचा गैरसमज झाला आहे की आम्ही त्यांना समर्थन वगैरे करतो आहे, तर असं मुळीच नाही आहे. उलट हा प्रस्ताव ज्यावेळेस विचारासाठी येईल त्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मी प्रामुख्याने मागणी करणार आहे. पण सर, काल आदित्य ठाकरेंनी असंही त्यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं होतं की जेव्हा मुंबईला किंवा मुंबईकरांना रक्ताची गरज लागली आहे तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरलाय आणि शिवसैनिकाने मुंबईकरांसाठी रक्त दिलं आहे आणि तेच रक्त आता शिंदे गट जे आहे ते विकायला काढतंय. मुळात रक्त मी सांगितल्याप्रमाणे रक्त विकतही घेता येत नाही आणि विकताही येत नाही. आणि राहिला विषय शिवसैनिकांचा, तर आम्हीच जे शिवसैनिक आहोत की जे रक्तदान करतो. आजही वर्षातून आमच्या प्रत्येक शाखेमध्ये
वर्षातून 2 ते 3 वेळा रक्तदान शिबिर राबवलं जातं. आणि मुळात मला आदित्य ठाकरेंना हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आजपर्यंत किती वेळा रक्तदान केलं आहे, त्यांनी एकदा मीडियासमोर दाखवावं. मी माझ्या वयाच्या 18 वर्षापासून दर 4 महिन्याने 5 महिन्याने मी स्वतः रक्तदान करतो. आमच्या विभागामध्ये स्थानिक समर्पण ब्लड बँक आहे, तिथे मी जाऊन राजावाडी हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही रक्तदान करतो. तर त्यांनी असं किती वेळा रक्तदान केलं आहे तर ते एकदा मुंबईकरांना दाखवून द्यावं. आणखीन सर, जर ह्याच्यामध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा बघितला तर सुधार समितीची आज बैठक झाली, मात्र ती याच्या आधी होणार होती. ती आयत्या वेळी आदल्या दिवशी रद्द करण्यात आली आणि त्यावरून डिलिंग कुठेतरी राहिलेलं आहे का म्हणून ही बैठक रद्द झाली का एक दिवस आधी संध्याकाळी, असा सुद्धा एक गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला. नाही, असं बिलकुल नाही आहे. बरेचसे नगरसेवक हे बाहेरगावी होते, बरेच जण काही कार्यक्रमांमध्ये होते, त्यामुळे सगळ्यांच्या अनुमतीने आजची जी सभा आहे ही आजच्या दिवशी ठरवण्यात आली. कारण का ही पूर्वी होणार होती, पण महानगरपालिकेचं सुद्धा वॅकेशन पिरियड असल्यामुळे बरेचसे अधिकारी उपलब्ध नव्हते, म्हणून ही कदाचित मीटिंग जी आहे ती पुढे ढकलण्यात आली. सर, एकूणच आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप आणि आजही जर आपण सुधार समितीमध्ये बघितलं तर विरोधकांचा असा एक सूर होता की मुंबईकरांसाठी आम्हाला काम करू द्या, मुंबईकरांच्या जर कामात कुठेतरी विघ्न येत असेल तर ते आपण बाजूला करणं गरजेचं आहे. तर तुमची ह्याकडे कशी मागणी आहे, कारण सगळे विरोधक आज काळी फीत लावून सुधार समितीच्या बैठकीला आलेले होते. काळी फीत लावून जरी असले तरी त्यांनी एकही तिथे गोष्टीला तिथे विरोध केला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन केलं नाही, निदर्शनं केली नाही. पाहिलं का तुम्ही एकतरी निदर्शन करतो? एकही निदर्शन त्यांनी केलं नाही. त्याचं कारण असं, त्यांना मुद्देच माहीत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांच्या हितासाठी जे जे करता येईल ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून एकत्रितपणे जे शक्य आहे ते चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कोणताही दुजाभाव करण्यात येणार नाही. आणि मुळात महानगरपालिकेच्या माध्यमातून जे ठराव येतात त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या फेरविचारासाठी पाठवणं हे आमचं कर्तव्य आहे. महानगरपालिकेला सुचवण्यासाठीच आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेला एखादा ठरावामध्ये जर काही सूचना सुचवायच्या असतील तर त्या सुचवण्याचं काम आम्ही नगरसेवक म्हणून करत असतो. आणखीन सर, काल आदित्य ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केले ते सगळे मुद्दे आज फेरविचार करण्यासाठी परत एकदा पाठवले गेलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी हे आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना यश आलंय का? बिलकुल नाही. त्यांच्या मुद्द्यांना आम्ही कुठेही किंमत देत नाही. मुळात काही ठरावांमध्ये जे आहे आम्हाला वाटलं की यामध्ये काही गोष्टी आपल्याला ॲड करणं गरजेचं आहे, काही यामध्ये त्रुटी राहिल्या आहेत, तर त्या त्रुटी पूर्ण झाल्यानंतर हे ठराव जे आहेत ते 100% मंजूर होणार आहेत. त्यामुळे कुठे त्यांना विचारात घेऊन आम्ही म्हणजे लक्षात घेऊन असं करतो आहे असाला भाग नाही. येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने त्या त्रुटी भरून काढल्या, मग ते ठराव पुन्हा आल्यानंतर ते 100% मंजूर होणार. जे मुंबईकरांच्या हिताचे प्रस्ताव असतील ते 100% शिवसेना भारतीय जनता पार्टी मिळून ते मंजूर केल्याशिवाय राहणार नाहीत. तर मुंबईकरांच्या हिताचे जे प्रस्ताव असतील ते महायुती सरकार आहे ते नक्कीच मंजूर करेल, असंच किरण लांडगे यांचं म्हणणं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर सर.